संध्याकाळची वेळ असते. आई म्हणते चल अभ्यासाला बस, पण मुलगा मोबाईल मध्येच गुंतलेला. 5 मिनिट. ती 5 मिनिट वाढत जातात आणि 1 तास निघून जातो. आईचा राग वाढतो आणि मग सुरू होतो आरडाओरडा. शेवटी ना अभ्यास होतो ना शांतता राहते. आणि हाच प्रसंग जवळजवळ प्रत्येक घरात घडतो. नमस्कार, राईज अप स्मॉल स्टार्स, पॅरेंटिंग विथ पर्पज नॉट प्रेशर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. असा प्रसंग आजकाल खूप घरात दिसतो, बरोबर ना? मुलांना मोबाईल सोडून अभ्यासाकडे वळवणं इतकं कठीण का झालंय? कधी विचार केला आहे? आता या प्रसंगावरून आपल्याला लक्षात आले असतील की आईची समस्या काय आहे. थेट समस्या मोबाईल वाटेल, पण मोबाईल नसून वेगळीच आहे. ते पाहूया. 1. मुलं मोबाईल मध्ये इतकी गुंतलेली आहेत की आई बोलते तरी ऐकत नाहीत. अभ्यासात मन लागत नाही, वेळ वाया जातो आणि संपर्क कमी होतो. आईला चिंता होते, आरोग्य, डोळे, पाठ हालचाल यावर परिणाम होईल. परंतु मूळ समस्या वेगळीच आहे, ती बघूया. पालकांनी मुलांना पुरेसा वेळ दिला नाही, लक्ष दिलं नाही आणि भावनिक साथ दिली नाही. त्यामुळे मुलं एकटेपणा भरून काढण्यासाठी मोबाईलकडे वळतात. घरी बोलायला, खेळायला, ऐकून घ्यायला कोणी नसल्यामुळे मुलांना मोबाईल सोबत वाटायला लागतो. प्रत्येक समस्येसाठी काय करायचे हे सांगणं सोपं आहे, पण खरी गरज आहे ती समस्या कुठली आहे, ती का निर्माण झाली, ती कशी वाढत गेली, आणि मगच ठरवतो नेमके काय केल्याने त्याचे निराकरण होईल. आता आपल्याला समस्या समजली तर त्या समस्येमागची कारणं बघू आणि नंतर उपाय बघू. फक्त उत्तर सांगितले पण कारण समजलं नाही तर समस्या पुन्हा पुन्हा उद्भवते. मुलांचा कल मोबाईलकडे वळतो, त्यामागे साधी पण काही महत्वाची कारणं आहेत. 1. लगेच आनंद मिळतो आणि तेच रिपीट होते. 2. सतत नवीन आणि फास्ट कंटेंट मिळतं, इंटरेस्ट टिकून राहतो. 3. एफर्ट्स लागत नाही, सगळं रेडी मिळतं. 4. अभ्यासात पेशन्स लागतो म्हणून तो बोरिंग वाटतो. 5. घरात मोबाईल जास्त वापरला जातो, तेच मुलं इमिटेट करतात. 6. मुलांसाठी ठराविक वेळ आणि लक्ष कमी पडतं. 7. रुटीन आणि क्लिअर रूल्स नसल्यामुळे मोबाईल फर्स्ट ऑप्शन्स वाटतो. मुलांना मोबाईल जास्त का आवडतो या मागील काही शास्त्रीय कारणे. मेंदूला लगेच आनंद मिळतो. मोबाईल, गेम्स, व्हिडिओ पाहिल्यावर मेंदूला लगेच फील गुड सिग्नल मिळतात, म्हणून पुन्हा पुन्हा तेच करावंसं वाटतं. सतत नवीन आणि फास्ट कंटेंट, रील्स, कार्टून पटकन बदलतात, त्यामुळे मेंदू सतत स्टिम्युलेटेड राहतो आणि त्याला तेच आवडायला लागतं. 3. काहीही एफर्ट्स लागत नाही. मोबाईल वापरायला विचार, मेहनत काहीही लागत नाही, सगळं रेडी मिळतं. अभ्यास का आवडत नाही? अभ्यासात पेशन्स लागतो. वाचणं, लिहिणं, समजून घेणं यासाठी वेळ आणि लक्ष लागतं. 2. इन्स्टंट रिझल्ट मिळत नाही. मोबाईल सारखा लगेच मजा, रिवॉर्ड मिळत नाही, त्यामुळे तो बोरिंग वाटतो. आतापर्यंत आपण एक प्रसंग पाहिला, त्या प्रसंगातून आपल्याला नेमकी समस्या काय आहे ते समजलं. नंतर आपण त्यामागची कारणंही पाहिली, ही समस्या का निर्माण होते आणि त्यामागचं सायंटिफिक रिझन सुद्धा समजून घेतलं. पण आता महत्वाचा प्रश्न, पालक म्हणून आपण काय बदल करू शकतो? कारण समस्या आणि कारणं समजून घेणं महत्वाचं आहेच, पण त्याहून महत्वाचं आहे योग्य वेळी योग्य बदल करणं. तर आता आपण काही सोपे आणि प्रॅक्टिकल उपाय बघूया. 1. मुलाला फक्त मोबाईल काढून देण्याऐवजी त्यांच्यासोबत छोट्या ऍक्टिव्हिटीज करा. खेळ, ड्रॉइंग, स्टोरी, रीडिंग. 2 दिवसात काही मिनी बॉन्डिंग मोमेंट्स ठेवा. जेवताना, चालताना, झोपायला जाण्यापूर्वी थोडा वेळ फक्त त्याच्यासोबत. 3. मोबाईल फर्स्ट ऑप्शन न राहू देण्यासाठी त्याला रोजची लहान रिस्पॉन्सिबिलिटीज, घरातल्या छोट्या कामात इन्व्हॉल्व करा. 4. मोबाईल हा रिवॉर्ड बनवा. आधी काम, अभ्यास, मग थोडा मोबाईल. 5. रुटीन मध्ये प्लेफुल एलिमेंट्स ठेवा. छोट्या खेळांनी, क्रिएटिव्ह टास्कने दिवस स्ट्रक्चर करा. 6. पॉझिटिव्ह अटेन्शन देणे महत्वाचे आहे. मोबाईल न वापरता किंवा काम केल्यावर छोटा प्रेस, एन्करेजमेंट द्या. 7. मुलांना दिवसभर काहीतरी ऍक्टिव्हिटी मध्ये बिझी ठेवा. त्यांच्या आवडीचे हॉबी क्लासेस जॉईन करा, म्हणजे त्यांना मोबाईल बघायला जास्त वेळच मिळणार नाही. हे उपाय ऐकायला सोपे वाटतात, पण खरा बदल तेव्हा होतो जेव्हा आपण ऍक्च्युअली करून पाहतो. म्हणूनच आज मी तुम्हाला एक छोटे असाइनमेंट देणार आहे. 1. आज 15 मिनिट मोबाईल बाजूला ठेवून मुलांसोबत बसा. त्यांच्याशी 5 मिनिट फक्त बोलून ऐकून घ्या. एक छोटी ऍक्टिव्हिटी करा, खेळ, ड्रॉइंग किंवा गोष्ट. आजच उद्यासाठी एक सिंपल रुटीन ठरवा. हे पुढील 5 दिवस करून बघा आणि तुम्हाला काय बदल दिसतो ते मला नक्की सांगा. कारण पॅरेंटिंग म्हणजे फक्त ऐकणं नाही, तर रोज थोडं थोडं बदलणं आहे. तुम्ही फक्त सुरुवात करा, बदल आपोआप दिसायला लागेल. आणि मी आहे तुमच्या सोबत या जर्नीमध्ये. ट्राय करा, ऑब्झर्व करा आणि फरक स्वतः अनुभवा. हा असाइनमेंट तुम्ही करणार असाल तर कमेंटमध्ये डन नक्की लिहा आणि 5 दिवसांनी तुमचा अनुभव शेअर करा. लहान बदल, मोठा परिणाम, आजपासून सुरुवात करा. अशाच पॅरेंटिंग टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.